कळलं? तुझी कुंडली मी कुठून काढली ते? ए गावच्या, तुला खूप हाऊस आहे ना दुश्मनी करण्याची? कर 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 वॉर कर, दुश्मनी कर. यू नो वॉट, ऍक्च्युअल वॉर आपला आधीच स्टार्ट झालेला. जेव्हा तू गावाकडून इथे आलीस माझ्या लाईफमध्ये, माझ्या घरी आलीस, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माझ्या रिस्टच्या लाईफमध्ये माझी जागा घेतलीस. आता तुझा असा बँड वाजवेल ना की तू विचार पण नसेल केला. अरे बापरे, बघ बोलता बोलता किती वेळ गेला बघ. 4 वाजून 10 मिनिटं झाली. हा, आता 5 नंतर तू जे काही करणार होतीस त्यातलं काहीही करायचं नाही. इथून थेट घरी जायचं आणि 8 पर्यंत आतच थांबायचं. या रितेश सरपोतदारला नडायला जायचं नाही, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवेल. ऐक ऐक, कमी जरा शांत हो आणि शांतपणे आधी काकींचा विचार कर. हे सगळे जाऊ देत, काकी आधी सापडणं गरजेचं आहे. होय कमळे, तू म्हणालाय नव 8 वाजता येईल, तू नक्की सोडल काकीला. महाराज मी हरलो. माझ्याच्यानं आता नाही होणार हे. मला नाही सुचत मी काय करू. कमळे, अगं एवढ्यात हारलीस? अगं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी बी असाच विचार केला असता तर कसं उभं राहिलं असतं स्वराज्य? अगं त्यांनी स्वतःच्या आधी रयतेचा विचार केला. स्वतःच्या ऐशोआरामाच्या जिंदगीला दूर सारून रयतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडा केला. आणि त्यांच्या या झगड्यात किती संकट आली तरी ते खचलं नाही. जेव्हा शत्रूची ताकद मोठी असते तेव्हा युक्तीनं काम करायचं असतंय पुरी. हा, तू हारायचं नाहीस, लढायचं. बोल, जय भवानी. जय भवानी. आता मी माघार नाही. आता खरी लढाई सुरू झाली.